पार्टी विथ डिफरन्स अशी ओळख असलेल्या भाजपकडून नाशिकमध्ये सध्या ऑपरेशन लोटस सुरू आहे। वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या माजी नगरसेवकांना भाजपकडनं गळ घातली जाते आणि त्यांना आपल्या पक्षात रेड कार्पेट अंथरला जात आहे। विशेष म्हणजे भाजपच्या स्वतःच्या पदाधिकारी आणि आमदारांकडनं विरोध असताना देखील या माजी नगरसेवकांना पक्षात का प्रवेश दिला जातोय असा साहजिकच प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। याचं कारण जर शोधायचं असेल तर काही दिवसांपूर्वी गिरीश महाजन यांनी केलेलं वक्तव्य आठवावं लागेल। नाशिकमध्ये भाजपच्या झालेल्या एका बैठकीत गिरीश महाजन यांनी 100+ नारा महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दिला। आता जर राज्यभरामध्ये महायुती एकत्रित लढणार असं वरिष्ठांकडनं सांगितलं जातंय तर गिरीश महाजन यांनी 100+ नारा का द्यावा असा प्रश्न देखील उपस्थित केला गेला होता। याला देखील एक थेअरी सांगितली जाते। जर मुंबई व्यतिरिक्त इतर छोट्या मोठ्या शहरांमध्ये स्वबळावर निवडणूक लढायची वेळ आलीच तर भाजपसमोर सगळ्यात मोठं आव्हान असणार ते नाशिकमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेचं। शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद गेल्या काही महिन्यांपासून नाशिकमध्ये कमालीची वाढली आहे। एवढंच नाही तर मोठ्या संख्येनं माजी नगरसेवक शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेशालाच प्राधान्य देत आहेत। अशा वेळेला 100+ जर टार्गेट आपल्याला मिळवायचं असेल तर शिंदे यांच्याकडे जाणारा नगरसेवकांचा हा जो लोंढा आहे तो थांबवावा लागेल आणि तो आपल्याकडे वळवावा लागेल अशी स्पष्ट एक धारणा भाजपच्या नेत्यांची आहे। त्याच अनुषंगानं गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये अक्षरशः प्रवेशांचा धडाका लावला आहे। सुधाकर बडगुजर यांना देखील भाजपमध्ये घेताना स्थानिक आमदारांचा विरोध होता, मात्र तो डावलून बडगुजर यांना प्रवेश देण्यात आला। असंही सांगितलं जातंय की बडगुजर भाजपत येण्याच्या आधी शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार होते, त्यामुळे शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढण्यापेक्षा बडगुजर यांना भाजपत घेण्यात आलं। अगदी तोच प्रयोग गणेश गीते यांच्या बाबतीत देखील केला गेला। काल देखील ज्या सुनील बागुल यांना भाजपत घेतलं गेलं त्यांची शहरात चांगली ताकद आहे, त्यांच्यासोबत ते आणखी काही नगरसेवक भाजपला निवडून देऊ शकतात। तसंच बडगुजर देखील त्यांच्या स्वतःसोबत आणखी काही नगरसेवकांचं जो गट आहे तो भाजपत आणू शकतो। त्यामुळे ज्या माजी नगरसेवकांची ताकद आहे, जे आपल्यासोबत इतरही काही नगरसेवक निवडून आणू शकतात, अशांना हेरून भाजप त्यांना गळ घालतंय आणि भाजपत घेऊन येत आहे। स्पष्ट आहे की भाजपच्या मास्टर प्लॅनमध्ये 2 गोष्टी आहेत। एकनाथ शिंदे यांना एकीकडे चेकमेट करायचं आणि दुसरीकडे स्वबळावर जर निवडणूक लढायची वेळ आली तर 100+ नगरसेवक निवडून आणत स्वतःचा महापौर नाशिकच्या सभागृहात पाठवायचा। अर्थात असं जरी असलं तरी निवडणुका या नेत्यांच्या आणि पक्षाच्या भरोशावर नाही तर सर्वसामान्य जनतेच्या मनावर असतात। त्यामुळे ऑपरेशन लोटस जरी भाजप अगदी जोरदारपणे राबवत असलं तरी आगामी महापालिका निवडणुकीत नाशिककर जनता भाजपच्या बाजूनं किती कौल देते हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।